रात्री मच्छी होऊन जायचं आपल्याला अजून. अखेर तिथं घालायचे मेन पॉइंट. अरे साईड लाव. पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय नक्कीच बरे असाल आणि बरेच असले पाहिजे. तर काही चला, आता आपला लास्टचा दिवस आहे, म्हणजे आज आपण घरी जाणार आहे इकडनं आणि आता आपण आहे संगम नदीवर. चला इकडे पहिले आता आपण नाश्ता करणार आहे. सगळे नाश्ता करायलाच बसलेत आणि आज आहे परीचा वाढदिवस. तर परी तुला हॅपी बर्थडे. हे परी इकडे, परी इकडे. आज बर्थडे का तुझा? हॅपी बर्थडे. चला आता चहा पिऊ पहिले. थँक्यू गाईज नाही बोलणार, बर्थडे विश मीच केलं ना अजूनपर्यंत. चला पहिले आपण चहा पिऊया आणि मग तुम्हाला भेटूया आतमध्ये. चला गाई आता आपण हा बोल ना आता कुठे आले आपण? पवायला आलो जे काय बरं. आता सध्या पावसाला आहे म्हणून पाणी फुटपर्यंत ना आता तुमचा तो पावतो तो तिथपर्यंत पाणीच ना मध्येच पाणी असतं. मगर लागलं रात्री माझी पाणी जाऊ. मग आता इकडे दादा मला माहित ना काही पावाला गेलं नाही. चला गाईस फायनल आता आपण इथून निघतोय. 5 मिनिटं पण झाले नाही, 5 मिनिटं पण थांबलो ना इथं. चला किती 8 ड्रेसिंग वरले 100 ड्रेसिंग वरले. आज कुठले कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? खरा सांग, अजून किती झोपले? आता झोपले नाही आली पण 500 किलोमीटर जायचं आपल्याला अजून. मग येणार नक्की, येईल नक्की. पुढे येईलच का झोप? पुढचा तर नाही सांगू शकत. रात्री मच्छी होऊन जायचं आपल्याला अजून. अखेर तिथं घालवायचे मेन पॉइंट. अखेर तिथं घालवायची आखी रात्रभर ड्रायव्हिंग करायचे. वापस घरी गेल्यावर 1 घंट्याला आपण ड्रायव्हिंग करायची. अजून 1 घंट्यानंतर परत रनिंग करायचं. 1 घंटा लागतंय का गेलं लगेच निघावं लागतंय. ते पुढचं पुढे अजून. चला काय आता आपण इथे नरसिंह सरस्वती मंदिरामध्ये आलोय, जिथे सर्वजण गुरुचरित्र पारायण वाचण्यासाठी इथे दिवस रात्र बसलेलेच असतात. जसं की तुम्ही बघू शकता इथे बघा किती जण असे गुरुचरित्र पारायण करतायत. ज्या नरसिंह सरस्वती मंदिरमध्ये हा जो खांबा आहे याला नैवेद्य देतात पेढ्याचा. बघा जसं तुम्ही बघू शकता त्या भिंतीला पूर्ण नैवेद्य चढवलेलं आहे पेढ्याचा. आणि हे बघा पारायण वाचत बघा सगळेजण पाय पडा चाल रे. हे बघा आणि इथे असे इथे धागे बांधले जातात. धागे म्हणजे लोकांची इच्छा, लोकांचे नवस असतात ते इकडे मागतात. हा चेतन दादा काय नवस मागतं? चेतन दादा काय हा सांगायचं नसतं का? रिव्हील नाही करायचा. चला काय आपण आतमध्ये आलोय. गणपती नमा त्या औदुंबराचं स्थान आहे गाईस. वा पूर्ण झाड बघू शकतो तुम्ही. आणि हे तुम्ही जसं बघितलं बाहेरून दाखवलं तुम्ही. आणि आता आपण आतमध्ये आलोय. हे बघा काय आता आपण फायनली आता बसमाच्या डोंगरावरती आलो. जसं की तुम्ही गांगापूरला जर तुम्ही आले असेल तर तुम्हाला माहितीच असेल की बसमाचा डोंगर इथे आहे. तर तुम्हाला डोंगर असेल दिसत. जेव्हा आमचे पप्पा सांगायचे आम्हाला, ते सांगायचे की पूर्ण डोंगर होतं तेव्हा वरती चढायला लागायचा. पण लोकांनी या डोंगराची माती नेऊन त्या डोंगरला जमीन केले. आता आपल्याला आपण हा डोंगर किंवा जमीन जे तुम्ही समजाल ते आपल्याला पप्पाने दाखवला. पण आमचे बाबा सांगायचं आम्हाला म्हणजे की म्हणजे एकदम डोंगर होता म्हटलं चढायला लागायचा बोलतं. आता माती नेऊन बघा सगळं कशी डोंगराची जमीन केली बघा. हे लोक येतात त्या मातीमध्ये अंग धावतात. हे बघा
आणि बघा इथे पाणी जमले, पावसाळा चालू आहे ना आपला. आता माती भरताना माती टाकतो कशी भरपूर भागेश काय करते भागेश्वा ओ भागेश्वा का करत बिटवा. बघा गाईस, जय गुरुदेव. बघा गाईस इथे बघा कसे असेच माती सर्वजण नेऊन या डोंगराचा जमीन केली. भस्म माती एकच झाली, उदी एकच झाली सगळी. पहिला अख्खा डोंगर होता गाईस. परशुराम मंदिर. आता आपण स्वामी समर्थांच्या मठमध्ये आलोय. संगमच्या इकडेच हा मठ आहे. बघा इथे हवा बघा, प्रेशरमध्ये हवा, एकदम प्रेशरमध्ये ना, प्रेशरमध्ये हवा. कंठाला गाडी आणून कंठाला सिंगल राहता सांगता मी, मला ते चालवता मी. मला घरी पोचायचं आहे. घरी माझी आई वडील वाट बघतात, भाऊ सगळे वाट बघतात. मला मी नेतात ना परफेक्ट एकदम. गाडी नुसती भिंगडीसारखी नेतो पण भिंगडीसारखी नेऊन मतलबच नाही. तुला मुली दिसल्या तर पागल होशील, तर माझी वाट लावशील. तसं ना होणार, तसं होणारच ना. काही एक सांगू मला, आमची माणसं टाकून जातात पळाला नाही तिकडे आम्हाला सापारकी. आता पण आम्ही 10-15 मिनिट लेट आहे, थांबतच नाही आमच्यासाठी. आता पण ते लोक पुढे गेले, चला त्यांच्या जवळ गेल्याच भेटू मला डायरेक्ट. बघा हे रत्नागिरी आपल्याला दिसले आता वरती का. जेव्हा चेतन दाखवला नाही, चेतन दा जेव्हा स्वतःचा घर बांधणार ना बंगला, तेव्हा त्याची एंट्री सेम अशीच ठेवणार होतो आणि बाहेर असाच पाय ठेवली स्विमिंग पूलला. वाव नको चाल, पाय नको भिजू, काही ब्युटी पिऊ नको चाल. पाप धुवून निघतात. मी एकच पाय बोलला. चेतन दा तू बंगला आणशील ना, सेम असाच ठेवा ग एंट्री कर असं वरती. हा म्हणजे कसा आणि इथे ना इथं आखी पार्किंगला आखी पार्किंगला चालेल ना. फॉर्च्युनर, इनोवा, थार, XUV700, छोटा नाही मग लॅम्बोर्गिनी, फरारी. वॅगनरच आहे ना ग. पहिली सध्या वॅगनर आहे म्हणजे ओपनिंग कर नवीन. नंतर इनोवा फॉर्च्युनर लाईन लावू. नाही ते आपले बॉडीगार्ड लोकांना गाडी समजलं का. फरारी, मॅक्लेरेन, लॅम्बोर्गिनी, उरुस हे सगळ्या गाड्याचे आहे का. सगळे पार्किंग लावा, माझ्या गाडी आणून मी लाईन. मी क्या बोला तूने? क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. चला गाईस, पाय पडून झालेलं आहे. आता दरबारमध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. बघा गाईस, आपण तरी काढतोय कारण इथे सध्या कोण नाही आहे म्हणून आपल्याला काढायला भेटते. आता आपण अर्ध्या घंट्यापासून इथे आपण सीएनजी भरायला थांबतोय आणि बघा किती गाड्या लागल्या. यांना सीएनजी संपलेलं वाटतं, त्याची ते गाडी भरल्या आता चालू झालं सीएनजी. तर भाग्याने मस्त टोपी गमछा नाही टॉवेल बांधले आणि इथे मम्मीने आता आपल्याला खाऊ घेऊन देईल का अर्धे घंटे अगोदर का, तेव्हा आज लगेच घेऊन देईल का. तर अजून इथेच बसले झुलावरती तर म्हणून बसले ते खुर्चीवर बसले. चर्चा बघा ना, चर्चा टेबल मांडून बसल्या ना, ही चर्चा बघा चर्चा. अरे थँक्यू, अरे थँक्यू रे. माझा काय आणायचा हो दे ना मग. नाही, तुला दिलाय मी ऑलरेडी. अरे थँक्यू. मला असं थँक्यू बोलत द्या ना काहीतरी. तुझं काहीच नाही. मामा घराबाहेर नाही. गाडी अक्कलिशा. गाईस, अर्धे पाऊण घंट्यात आपल्या सीएनजी फायनली भेटलेली आहे आणि इथे हवा जाम चालू आहे. काय चाललंय तुमचा? चोली के पीछे. थांब चोली के पीछे नको थांब. चला, 2 गाड्या आपल्याकडे आता बघा, दोन्ही गाड्या तिथे सीएनजी भरू आणि मग भेटू तुम्हाला. फायनली आपण माऊली या हॉटेलमध्ये आता जेवायला आले आणि नेहमी सारखं हे लोक आपले 1 घंटा पुढे होते, आता 1 घंटा आपल्याला थांबलेत ते लोक. आणि माऊली हॉटेल आणि माऊलीवरून आठवण आला का आपला बैल, तुम्हाला माहितच आहे शर्तींचा बैल आहे आपला माऊली. बिंदोडचा बादशाह आहे, बिंदोडचा बादशाह. चला पहिले जेवायला बसू. प्युअर व्हेज आहे,
काय मागवतो आणि त्यांच्या वेळ सगळा आता तुम्ही हवा बघू शकता इथे एवढी हवा आहे ना. आणि इथे जेवण आलाय मला पप्पाने थाली मागवली. पाऊस लागला मला पाऊस लागला का पाऊस आणि आमची गाडी असं काचच पडायची आता आवाज झोरबिरी मध्ये आली मोबाईल आणते काही फायनली जेवायला आले आणि ते टेस्ट कर कसा टेस्ट कर 5 स्टार पण पिका वाटतं ए मग काल तुझे जेवलेला होता तो भारीच होता भारी होता तो भारी होता. रत्नेचा कसा जेवण आहे एक नंबर आला भरवा जेवण कोकणात महाराज बस बघा काय काय आहे का मी कुठली भाजी आहे हे ना पनीरची भाजी आहे पनीर शेव दाल तडका जिरा राईस चपात्या 2 आहेत एक येतात पापड कांदा मस्त लिंबू बी न ज्या त्या तंदूर रोटी पंढरपूर वाल्याला माऊली हॉटेल आणि कोणाला माऊली आठवण नसेल तर आपला बैल माऊली तुम्हाला माहितीच आहे त्याचं नाव लक्षात ठेवा मग तुम्हाला लवकर भेटेल. नक्की जेव्हा थाली मागवा स्पेशल थाली 220 रुपये. One eternity later. तर चला गाईस फायनली आता आपण पुण्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि आपण चाललेलो सरळ घरी. पण पप्पाचा आत्ताच फोन आलेला की आपल्याला जायचं आहे एकविरा देवी मंदिरामध्ये. प्लॅन नव्हता पण जायचं आहे. चेतनदा कसं वाटतं एकविरा चाललोय तर? मस्त वाटतं. पायथ्याशी दर्शन करणार आपण फक्त पायथ्याशी दर्शन आहे ठीक आहे ना. तरी खालून दर्शन झालं मेन मंदिरामध्ये. फायनली आता एकविरीला आपण आलेलो आहे आणि सर्व दुकानं इकडे बंद आहेत कारण आपल्याला खूप लेट झालंय म्हणजे बघा किती वाजले 10:30 साडे 10 आहे 10 वाजून 50 म्हणजे 10 मिनिटं राहिले फक्त 11 वाजण्यासाठी. आणि इकडनं यायला अर्ध्या घंट्यापासून इथे थांबले आपल्यासाठी पण आपल्याला लेट झालं यायला कारण की हे लोक पुढे होते आपण मागे होतो. मग सगळेजण ते थांबले तिथे चेतन दादा रस्ता बंद आहे मंदिर बंद ठेवले कारण हा नवीन मंदिर आहे तुम्हाला माहितीच असेल. बघा काहीच इकडे देवी दिसते नाही भेटणार चल हा. आणि हा नवीन मंदिर बघू शकता तुम्ही कसा श्री आई एकविरा शक्तीपीठ पायथा मंदिर विहिरेगाव. आणि वरती माहिती आहे मेन मंदिर आहे. तर बघा सगळी दुकानं बंद आहेत. चला आपले निघायचे थांबलेले 5 मिनिटं मग आलो आणि थांबलो नाही 5 मिनिटं पण. भाई तुझा मोबाईल माझ्याजवळ भाई टाइम दाखवायसाठी कामाला ना भाई मला सगळी जण बोलला ना याला समजून जायचं तुम्ही उद्या मास्तरची बदली करीन म्हणजे शालेन आजारी सांगून नाही फिरायला नाही ते उद्या मार खायचा शालेन सरांचा रास मध्ये बाबू सर्व केला की ब्लॉग अजून 2-3 उपट्या खाली वाटलं वाटतं मग तवरच का ना शालेन याला मार खायला याला मार खाऊन जरा असा ना तुला जायचं का शालेन तरी लढा ना तू होती असं लढा ना तू. अरे तू जा रे जाऊन ते डिवायडर चरवला डिवायडर चरून पण थांबत नव्हता तरी पण सुसाट तिकडे जाऊन पण रिटर्न पण वळत होता परत येत होता इकडेशी परत दबला ब्रेक जागेवर थांबला.
बरं आता इथं काही थांबून पाहिलं ना. हा, मग थांबू पाहिजे ना, एक किलो जाऊन दे की. बोल काय बोल. सगळे बोलतो चाल आता रत्नेश चल रे साईडला. इशू नक्की. चला काही फायनली आता आपण आपली निघायची वेळ इकडनं आलेली आहे आणि आज काहीच गर्दी नाही. हे बघा आपल्या गाड्या निघलेत. एक एर्टिगा गाडी ती निघून गेली पुढे आणि आपली ही गाडी इथे. आता ही गाडी निघते. चेतन दादा कुठेतरी गेले वाटतं वरती बघा आधी बाथरूम वगैरे गेलं असेल. चला ही गाडी इथेच आहे. तर बाय करा एकदा बाय करा. येतील. तर या टाइम 11 वाजता झाली एवढी गर्दी असते. जसे तुम्हाला माहिती आहे पर्यटक चालू असतात 24 घंटे. पण सध्या पाऊस चालू आहे म्हणून जास्त कोण आला नाही. आणि म्हणजे येतात दुपारी संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत ठीक आहे. पण आता सध्या तरी नाही कारण खूप पाऊस आहे. डोंबिवली लोणावळा पुन्हा सगळे खूप म्हणजे खूप पाऊस आहे. आता ब्लॉग एंड करू आणि तुम्हाला हे 3 दिवसाचे ब्लॉग कसे वाटले नक्कीच कमेंट करून आणि लाईक करून आणि शेअर करून सांगा. आणि जेवढं होईल तेवढं सबस्क्राईब करा. लवकरात लवकर आपल्याला आगरी बांधवाला सपोर्ट करा. आणि आज नशीब खूप अजून चांगले आहेत की कारले गावामध्ये आपल्याला ब्लॉग एंड करायचा संधी भेटली. तर चला आता ब्लॉग आपण एंड करूया. डे 1, डे 2 आणि डे 3 अक्कलकोटचे ब्लॉग कसे वाटले पुन्हा एकदा सांगतो. नक्कीच कमेंट करून मला सांगा. तर चला भेटूया तुम्हाला लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.